नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर। मित्रांनो, थंबनेलनुसार आजचा मुद्दा आपल्याला कळाला आहे की आपण काय पाहणार आहोत मित्रांनो, की उन्हाळ्यामध्ये पालक शेतीची आपण कशा पद्धतीने लागवड करू शकतो आणि आपल्या ज्यावेळेस पेरणीचा हंगाम येईल तोपर्यंत आपण पालक लागवड करून आपले शेत हे पेरणीसाठी योग्य कशा पद्धतीने करू शकतो। तर अशा याच्यामध्ये 30 दिवसात कशा पद्धतीने उन्हाळी पालक शेती हे पाहणार आहोत आणि याच्या माध्यमातून कमीत कमी प्रति महिना हा जवळपास 1 लाख रुपयापर्यंत तुम्हाला कसा कमावता येईल हे पाहता येणार आहे मित्रांनो। आणि पालक शेती म्हटलं की जवळपास तुम्हाला दर 1 ते 2 दिवस आड करून इन्कम होत राहणार आहे। त्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत पालक शेती। पालक ही अशा पद्धतीची भाजीपाला वर्गीय पीक आहे मित्रांनो, पालेभाजी की ज्याच्यामध्ये फॉस्फर, कॅल्शियम अशा पद्धतीचे प्रत्येक गुणधर्म आपल्याला आढळतात की ज्याच्या माध्यमातून पालक ही विटॅमिन ए, बी, सी, डी, के अशा सर्व विटॅमिननी युक्त असल्याकारणाने हे सर्व जीवनसत्व म्हणजे पालक बघायला गेले तर कोणत्याही पेशंटला अथवा निरोगी माणसाला अपायकारक नाही। म्हणून पालक ही आपल्याला 12ही महिने एक तर तिची लागवडही करता येते व 12ही महिने जिला मार्केट उपलब्ध आहे अशा पद्धतीचं पालेभाजी पीक आहे। तर आपण बघणार आहोत मित्रांनो कशा पद्धतीने पालक शेतीची लागवड करून तेही उन्हाळ्यात तुम्ही कशा पद्धतीने जवळपास कमीत कमी 1 लाख रुपये प्रति महिना कमावू शकतात। तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिल्यानंतर याच्यातील सर्व माहिती कळेल व त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने पालक शेती करून तुम्ही आरामशीर पद्धतीने एका महिन्यामध्ये जवळपास 1 लाख रुपयाची इन्कम कमावू शकता व याच्यामध्ये कशा पद्धतीचं नियोजन करायचं हे सर्व आता आपण व्हिडिओमध्ये पाहूयात। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन घंटी जी आहे तिला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहील। तर मित्रांनो, पालक शेती याबद्दलची आपण आता सविस्तर माहिती घेऊयात। पालक शेतीसाठी जमीन कशी असायला हवी, हवामान कसं असायला हवं, 12 महिन्यात कधी लागवड करता येते, कोणतं खत व्यवस्थापन करायचं, कोणते फवारणी, ह्या सर्व गोष्टीचं विश्लेषण आता पाहू। जमिनीची निवड व हवामान। तर मित्रांनो, ज्यावेळेस जमिनीची निवड करतो तर पालक अशा पद्धतीचं एक पालेभाजी पीक आहे की ज्याची आपण लागवड ही सुपीक जमीन, रेगूर मृदा, जांभी मृदा, हलकी जमीन, मध्यम साईजची जमीन, पाण्याचा उत्तम निचरावणे अशा कोणत्याही जमिनीमध्ये पालक या पिकाची लागवड करू शकतो। कारण पालक या पालेभाजीचं मूळ जास्त खोलवर जात नसल्या कारणाने याला कोणत्याही प्रकारची जमीन सहजतेने सूट होते, म्हणजे जमिनीची पालक पिकासाठी काहीही अडचण नाही। हवामानाचा विचार करत असताना मित्रांनो 12 महिन्यातलंही हवामान सूट होतं आहे, परंतु जास्तीत जास्त बघायला गेलं तर नोव्हेंबर ते डिसेंबर महिना व जवळपास फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये पालक पिकाची लागवड सर्वात जास्त प्रमाणात होते। कारण हे वातावरण जे असते ते पालक पिकासाठी जास्त पोषक असते। व त्याबरोबर मित्रांनो आणखीन काय असते की पालक पिकाची आता लागवड करत असताना आपल्याला उन्हाळा समोर ठेवायचा आहे। तापमान थोडं वाढलं किंवा तापमान कमी झालं तर पालक स्वतःला ॲडजस्ट करून घेऊ शकते, परंतु 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जर तापमान गेलं आणि 10 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान आलं तर थोड्याफार प्रमाणात त्याला फुलं येण्याची संभावना असते किंवा थोड्याफार प्रमाणात त्याची वाढ कमी जास्त होऊ शकते। परंतु तेवढं जर सोडलं तर पालक पीक हे 12ही महिने याची लागवड करू शकतो व उत्पन्न घेऊ शकतो। आणि ज्यावेळेस थोड्याफार प्रमाणात उत्पन्न घटण्याची शक्यता असते त्यावेळेस बाजारभाव हा आपल्याला खूप चांगला मिळतो, त्यामुळे त्या उत्पन्नात आपल्याला त्या प्रमाणात तोटा होत नाही। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो की पूर्व मशागत जमिनीची काय करावी लागेल। तर ज्यावेळेस आपल्याला जमीन तयार करायची मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला काय करून घ्यायचे की प्रथम नांगरणी करून घ्यायची। आता तुम्ही नांगरणी केल्यानंतर त्यात रोटावेटर करून घ्यायचे व जमिनीमध्ये 1 फुटाच्या सरी पाडून किंवा आखून घ्यायच्यात। याच्यामध्ये तुम्हाला 1 फुटाच्या सरी आखून घेत असताना दोन्ही साईडनं आपल्याला त्या ठिकाणी पालक बीजाचं वापर करायचा आहे, त्याच्यामुळं ती 1 फुटाची सरी ही झालीच पाहिजे। आता अशा पद्धतीची पूर्व मशागत करायची। जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर शेणखताचा उपयोग केला तर खूप चांगलं, नसेल तरीही ॲडजस्ट होऊन जाते। आता त्यानंतर जर भेसळ डोसचा उपयोग करण्याची वेळ आली तर एका एकरात भेसळ डोस किती लागतो हे पाहणं गरजेचं आहे मित्रांनो। पालक या पिकासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते मित्रांनो नायट्रोजन आणि फॉस्फरस या 2 घटकांची सर्वात जास्त रासायनिक आवश्यकता असते। रासायनिक खतांचा विचार करत असताना जर एकराचा विचार केला मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 100 किलो त्या ठिकाणी नायट्रोजन, 50 किलो फॉस्फरस आणि 50 किलो पोटॅशियम लागणार आहे। तर याचा भेसळ डोस जमिनीतून तुम्ही काय करायचे, तुम्हाला पूर्व मशागत करत असताना जमीन तयार करत असताना तुम्हाला त्याच वेळेस देऊन घ्यायचा आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही ज्यावेळेस पालकला लागवड करताल व पाण्याची व्यवस्था करताल त्यावेळेस तो खत त्याला मिळून जाईल। आता हा खत व्यवस्थापन करत असताना इतर पिकाप्रमाणे पालक या पिकाला जास्त प्रमाणात खतही लागत नाही। आणि राहिला फवारणीचा प्रश्न मित्रांनो, तर फवारणीमध्ये पालक हे पीक अशा पद्धती की ज्याला जास्त प्रमाणात फवारणी लागत नाही।
याच्यामध्ये तुम्ही 15 दिवसानंतर वाढीच्या अवस्थेत जर युरिया दिला व युरियाचं समजा जवळपास एक 30 ते 40 किलो युरिया प्रति एकर दिला व त्याबरोबरच जर युरियाची प्रति एकर 1.5 ते 2 किलो अशी फवारणी करून घेतली मित्रांनो, तर याच्या माध्यमातून काय होऊ शकते की त्याचे जे पानं असतात त्याची वाढायला मदत होते व हे पानं वाढल्यानंतर त्याचा आकार वाढतो व आकार वाढल्यानंतर त्याचं वजनही जास्त भरतं व या वजनामुळे आपल्याला होणारा जो नफा आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात होत असतो। परंतु पालक लागवड करत असताना आपल्याला थोडा बदल करायचा मित्रांनो। या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, महत्त्वाची गोष्ट की आपल्याला एका एकराचे जवळपास 10-10 गुंठ्याचे 4 प्लॉट करायचे, तर त्यांच्यामध्ये जवळपास 4 ते 5 दिवसाचं अंतर ठेवून आपल्याला पालक लागवड करायची आहे। 1 फुटाच्या सरीमध्ये तुम्हाला जवळपास 1 फुटाचं अंतर ठेवलं तरी चालून जाते। आता प्रश्न येतो की पालक पीक लागवड करत असताना कोणती व्हरायटी निवडावी व त्याबरोबरच किती बीज आपल्याला एका एकरासाठी लागू शकते। जर 1 एकर बीजाचा विचार केला मित्रांनो, तर 1 एकर बीज जे आता नवीन हायब्रिड व्हरायटी आल्या आता, ज्याच्यामध्ये पुषा हरित, त्यानंतर पुषा ज्योती, ॲग्रीवन यासारख्या ज्या व्हरायटी आहेत किंवा ऑल ग्रीन यासारख्या व्हरायट्या आहेत, तर या हायब्रिड व्हरायटी आहेत, यांची वाढही लवकर होते व कोणत्याही हवामानात या टिकून राहतात। या व्हरायट्यांचा वापर करत असताना जवळपास 10 किलो तुम्हाला बीज हे एका एकरासाठी लागू शकते। पण बरेच शेतकरी मित्र काय की घरगुती बीज लावतात। जे मित्र घरगुती बीज लावतात त्यांनी एक गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो की ज्यावेळेस तुम्ही घरगुती बीजाचा वापर करतात त्याच्यावर बीज प्रक्रिया करून घ्या। थायरम, नायट्रो ट्रायकोडर्मा यांचा तुम्ही जर वापर केला तर त्याच्या माध्यमातून बीज प्रक्रिया होईल व कशाही पद्धतीचा मर रोग येणार नाही किंवा जे उन्हाळ्यामध्ये एक मर रोगाची अडचण किंवा आशंका असते त्या समस्येपासून तुमचं सुटका होऊ शकते। कारण बीज एकदा लागवड चांगली झाली व पालक उगवण क्षमता चांगली झाली की त्याच्यापासून मिळणारं उत्पादन कुठेही जात नाही। त्यामुळे बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे व तुमच्या लोकल एरियामध्ये काही व्हरायटी असतील तर त्यांचा देखील तुम्ही वापर करू शकतात। आता प्रश्न पडतो फवारणीचा विचार करत असताना बघायला गेलं तर त्या प्रमाणात पालक जे पीक आहे पालेभाजी याच्यावर जास्त प्रमाणात रोग येत नाहीत। असं म्हटलं जाते की पालक, कोथिंबीर यासारखी पिके आहेत की यांना फवारणीची आवश्यकता नाही, परंतु थोड्याफार प्रमाणात जर आपल्याला किडीचा व प्रादुर्भाव होण्याची शक्यता असेल उन्हाळ्यात तर तोही होत नाही, परंतु थोड्याफार प्रमाणात जर आपण विचार केला तर क्लोरोफोरोफास आणि सायपरमॅथिन या दोन्हींचा वापर केला तर त्याच्या माध्यमातून येणारी किडीची जी समस्या आहे थोड्याफार प्रमाणात तीही निघून जाईल व त्याबरोबर आपल्या पानाचा जो आकार आहे तोही व्यवस्थित होईल व पानाचा आकार थोड्याफार प्रमाणात जाड झाला तर त्याच्या माध्यमातून उत्पादनात भरच पडेल। आता प्रत्येक मित्राचा विचार येतो की मग उत्पन्नाचं कसे उत्पन्न किती होऊ शकते। एक प्राथमिक स्वरूपामध्ये प्रायमरी स्टेजवर उत्पन्नाचा जर विचार केला मित्रांनो तर एका गुंठ्याला जवळपास 2 क्विंटल पालक ही उत्पन्न देते आणि आपल्याला काय करायचे 4-4 प्लॉट करायचे त्याचे म्हणजे 10-10 गुंठ्याचे। 10 गुंठ्याचा एकंदर विचार करायला गेलं तर मित्रांनो 20 क्विंटल हे आपल्याला पालक भाजीचं उत्पादन हे जवळपास 10 गुंठ्यातून आरामशीर पद्धतीने होते। म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो की जवळपास तुम्हाला पालक उत्पादन करत असताना जवळपास 10 गुंठ्यातून 20 क्विंटल ना त्याला 10 रुपये प्रति किलो असा जर भाव मिळाला तर जवळपास 1000 रुपये क्विंटल म्हणजे 20,000 रुपयाचं तुम्हाला 10 गुंठ्याच्या एका प्लॉटमधून नफा व्हायला काही हरकत नाही। आपले एकूण 4 प्लॉट आहेत, याचा अर्थ आपल्याला जवळपास 5 ते 7 दिवसाच्या अंतरानं आपल्याला काय होणार जवळपास प्रत्येक प्लॉटमधून 20 ते 25,000 रुपयाचं उत्पन्न व्हायला हरकत नाही। म्हणजे मंथली एका महिन्यात तुम्हाला जवळपास 1 लाख रुपयापर्यंतचा नफा होतो। आता याच्यामध्ये थोडाफार जो खर्च लागतो तोही वजा केला जवळपास 80 ते 90,000 रुपयाचं उत्पन्न मिळायला काही हरकत नाही। परंतु आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की पालक शेती करत असताना सर्व मित्रांचं एकच म्हणणं असते की पालक शेती करत असताना आपण 10-10 गुंठ्यात 4 प्लॉट का घेतले। याचं महत्त्वाचं कारण की सर्व पालक एकदाच येऊ नये विक्रीसाठी, कारण आपल्याला मग बाजारभाव करत असताना किंवा बाजारभावात अडचण पडू शकते व त्याबरोबर ज्यावेळेस आपण एका प्लॉटची कटिंग करू त्यावेळेला 8 दिवसांना दुसरा प्लॉट तयार होईल। परंतु असं स्टेप बाय स्टेप करत असताना जर आपण खोडवा हा त्या ठिकाणी ठेवला म्हणजे आपण पालक डायरेक्ट न उपटून विकता तिला जर कट करून विकलं तर आपल्याला जवळपास 2 ते 3 खोडव्या आरामशीर पद्धतीने आपण घेऊ शकू। म्हणजे जवळपास तुम्ही जर मार्चमध्ये लागवड केली मित्रांनो तर एप्रिल व मे या दोन्ही महिन्यामध्ये तुम्हाला टोटल एक तर पालक व त्या माध्यमातून येणारा खोडवा या दोन्हीच्या माध्यमातून भरपूर उत्पन्न होते। आणि 2 महिन्याच्या कालावधीचा उत्पन्नाचा विचार केला मित्रांनो तर एकाच मेहनतीत, एकाच कष्टात, एकाच बीजात, एकाच खतात, एकाच फवारणीत व थोड्याफार पाण्याच्या प्रमाणात तुम्ही जवळपास या 10-10 गुंठ्याच्या प्लॉटमधून जवळपास 3 जर विचार केला मित्रांनो 3 वेळेसचा तर तुम्हाला एका ह्याच्यातून जवळपास 25 आणि 3 ह्याच्यातून जर म्हणायला गेलं तर 3 एकदा आपण जर जनरल पीक घेतला आणि 2दा खोडवा जर आपण जपला तर याच्या माध्यमातून जवळपास 70-75 हजार रुपयाचं प्रत्येक 10 गुंठ्याच्या प्लॉटमधून म्हणजे
60 दिवसात तुम्ही जवळपास मित्रांनो 2.5 ते 3 लाख रुपयाचं उत्पन्न सहजतेने मिळू शकतात। म्हणजे 2 महिन्यामध्ये तुम्हाला 2 लाख रुपयाचं उत्पन्न हे खर्च वजा जाता होऊ शकते। म्हणजे माझा कोणताही शेतकरी मित्र या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये उन्हाळी पालक शेती करून महिन्याला जवळपास 1 लाख रुपयाचं उत्पन्न मिळू शकते। कारण आज तुमचं सोयाबीन, तूर सर्व प्रकारची लागवड जी होती तिची काढणी झालेली आहे व आज तुमची शेती मोकळी आहे। आज तुम्ही पालक शेती करून या उन्हाळ्यामध्ये जे तुमच्याकडे एक कमावण्याचं साधन नाही तर त्या ठिकाणी तुम्ही पालक व त्याबरोबरच कोथिंबीर सारख्या पिकांची लागवड करून सहजतेने दररोज तुम्ही जवळपास 3 ते 4 हजार रुपये कमावू शकतात। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा व त्याबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवा। कारण की असेच व्हिडिओ आपल्या गरजू मित्रापर्यंत पोहोचले तर त्याच्या माध्यमातून त्याचा उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात या 12ही महिन्यात त्याचं उत्पन्न वाढेल व माझा प्रत्येक शेतकरी मित्र हा सधन होईल। मित्रांनो, आपण सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ मन लावून पाहितला त्याबद्दल सर्वांचे एकदा मनापासून आभार व त्याबरोबरच मित्रांनो, आतापर्यंत चॅनलला आपण सबस्क्राईब नसेल केलं तर उजव्या साईडला लाल रंगाच्या बटनाला टच करा, सबस्क्राईब करा, बाजूची घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। म्हणजे शेतीमित्र आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील व अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही जर डिस्क्रिप्शनमध्ये गेले अथवा चॅनलच्या व्हिडिओजमध्ये गेले तर सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील व तुमच्या ज्ञानात व नफ्यात भर पडेल। शेतीमित्र या नवीन यूट्यूब चॅनलवर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड तुम्हाला असाच मिळत राहील। नवीन व्हिडिओ येईपर्यंत आपल्या सर्व शेतकरी मित्रांना आभार व